गेल्या मध्यंतरी मी फेब्रुवारीमध्ये काश्मीरला गेलो होतो. तिथे गेलो, तिथे त्या काहीतरी गंडोला असं काहीतरी एक वरती तिकडे त्या गुलमर्गच्या इकडे होतं. तिथे मी गेलो, पूर्ण बर्फ होता, पूर्ण बर्फ. त्या फक्त ती केबल कारने वरती आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचलो, मला असं अजूनही आठवतं, आम्ही तिथून त्या जिन्याने खाली आलो. खाली आल्यानंतर तिथे 4 आपले आर्मीचे जवान उभे होते. आम्हाला समजे ना कशासाठी उभे आहेत. तोपर्यंत लक्ष नव्हतं गेलं आमचं लांब. त्या ज्या केबल कार्स येतात वरती, त्या केबल कार मधनं एक रिकामी केबल कार असते, ज्याच्यातनं त्यांचं जेवण, कपडे, औषधं, सगळ्या गोष्टी त्याच्यातनं येतात वरती. आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते साधारणपणे 14,000 फुटावरती होतं. पूर्ण बर्फ. तुम्ही बघाल तिथे फक्त बर्फ. ते सगळं सामान आलं, त्यांनी सामान घेतलं, सामान उतरवलं, सगळं खांद्या बिंद्यावरती घातलं, डोक्यावरती घेतलं. भरपूर सामान होतं. आणि ते सगळे ती दोरी अशी वरती करून ते चालत 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 चालले होते. तिथे कळलं तेव्हा त्या लांब छावण्या होत्या आपल्या सगळ्या भारतीय लष्कराच्या. आपल्या त्यांच्याशी तिथे बोलायला कोण नसतं, ते एकटे असतात. एकटे म्हणजे जे काय 8-10 जण जे असतील एकेका छावणीवरती, तेवढेच जण असतात. अशा जवळपास 50-60 किलोमीटर आतमध्ये डोंगरामध्ये सगळ्या ठिकाणी छावण्या आहेत. ते काय करत असतील, कोणासाठी करतायत ते, कोणासाठी उभे आहेत तिथे, कोणासाठी गोळ्या झेलतायत तिथे. भारताचं सैन्य म्हणजे ते सगळे सैनिक जे काय आहेत ते काय आपले नोकर आहेत. तुम्ही तिकडे मरा. आज एक एक शहीद होऊन ज्याला एक एक घरी जातात, काय होत असेल तिकडे, काय होत असेल आत्मा येतं ना. कोणासाठी लढतो आहोत आम्ही. मी एका चित्रपटामध्ये एक फार छान वाक्य ऐकलं होतं. आणि मी जेव्हा प्रत्यक्ष तिथे गेलो त्यावेळेला मला खरंच असं वाटलं, अरे खरंच आहे हे आपण काय करतो. आणि ते वाक्य होतं त्याचं, तो एक आर्मीचा माणूस दुसऱ्या आर्मीच्या माणसाला समजवतो कि हिंदुस्तान की 125 करोड़ की जनता रात को सुकून से सोती है क्योंकि तुम और मैं जागे रहते हैं.